विजयी झालेले आहेत। तर भाजपच्या हेतलगाला या प्रभाग 103 मधनं विजयी झालेले आहेत। 183 चे कल हाती आलेले आहेत। त्यात 100 जागांवर आघाडी आहे भाजपची आणि शिंदेच्या शिवसेनेची। त्यात भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे। भाजपच्या हेतलगाला 103 प्रभाग मधनं विजयी झालेले आहेत। भाजप आणि शिंदेच्या युतीनं मुंबईमध्ये शतक पूर्ण केलेलं आहे। 114 ही मॅजिक फिगर आहे। ठाकरे बंधू 64 वर आहेत, काँग्रेस 11 जागांवर आहेत। तर आकडे काय सांगतात पाहूया। भाजप आणि शिंदेची शिवसेना 100 जागांवर आघाडी मुंबईतली। दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर। ठाकरे बंधू आणि शरद पवार यांची आघाडी या ठिकाणची 64 जागांवर। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण इथे पाहूयात। मुंबईत शिंदेंना मोठा धक्का, 2 मोठे शिलेदार त्यांचे पराभूत झालेले आहेत। आतापर्यंतच्या कलांमध्ये मुंबईमध्ये शिंदेंना मोठा धक्का। तर मुंबईत शिंदे गटाचे सरवणकर आणि दीप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड, माजी आमदार आणि आजी खासदार यांचे जे पुढची पिढी रणांगणात उतरलेली होती ते पराभूत झालेले आहेत। मुंबईमध्ये शिंदेंना मोठा धक्का, 2 मोठे शिलेदार पराभूत। सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झालेला आहे। तर तिथे दीप्ती वायकर, रवींद्र वायकर यांची मुलगी, तिचा देखील पराभव झालेला आहे। माजी आमदार आणि आजी खासदार यांचे पुत्र पराभूत झाले असल्याचं पाहायला मिळतंय। मोठी अपडेट या क्षणाची। मुंबईमध्ये शिंदेंना मोठा धक्का बसलाय, 2 मोठे शिलेदार पराभूत झाले। आतापर्यंतच्या कालांमध्ये मुंबईमध्ये शिंदेंसाठी मोठा धक्का। शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी 20 जागांवर आघाडी मिळालेली आहे। मुंबईमध्ये प्रभाग 165 मध्ये नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव। 73 मध्ये रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव। अरुण गवळींची मुलगी योगिता गवळी सुद्धा 207 मधनं पराभूत झालेली आहे।